नमस्कार बालदोस्तांनो, आज आपण अतिशय महत्वाचा आणि एकदम रंजक असा विषय घटक शिकणार आहोत। तो घटक म्हणजे आहे आपली सूर्यमाला। कोणता आहे? आपली सूर्यमाला, जो की नवोदय सैनिक स्कूल परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा आहे आणि तुमच्या शालेय परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा आहे। म्हणून लक्ष द्या, आपली सूर्यमाला हा घटक आता आपण अभ्यासणार आहोत। तुम्हाला एक तिथे चित्र दिसते बालदोस्तांनो स्क्रीन वरती। हा काय रे? आपला मोठा असा काय रे? सूर्य आहे। सूर्य हा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी आहे आणि सूर्यापासून प्रत्येक एका ठराविक अंतरावर, एका ठराविक कक्षेमध्ये हे काय फिरत आहेत रे? ग्रह फिरत आहेत। काय फिरत आहेत? ग्रह फिरत आहेत। दिसतायत हे सगळे तुम्हाला ग्रह? तुम्ही निरीक्षण करू शकता, आपल्या सूर्यमालेत सूर्य हा मध्यभागी आहे आणि त्याच्या सभोवताली ठराविक कक्षेमध्ये ग्रह फिरत आहेत। हे सगळे ग्रह आहेत। म्हणून सूर्य आणि सूर्याचे हे सर्व 8 ग्रह यांना एकत्रित आपण काय म्हणतो? सूर्यमाला म्हणतो। चला आपण सविस्तर अभ्यास करूया याचा। आता सूर्यमाला अभ्यासत असताना आपण काही कन्सेप्ट, काही गोष्टी महत्वाच्या आहेत ती समजून घेऊया। जे म्हणजे खगोलीय वस्तू म्हणजे काय? बघा, ख म्हणजे काय रे? ख म्हणजे आकाश। समजलं? ख म्हणजे आकाश। आणि आकाशात असलेल्या जे काही वस्तू असतील, बरोबर, अवकाशात असलेल्या त्या सर्व वस्तूंना म्हणतात खगोलीय वस्तू। बघा, रात्री आकाशात चमकणाऱ्या आणि दिवसा दिसणाऱ्या सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू म्हणतात। आपण रात्री आकाशाचं तुम्ही निरीक्षण केलं असेल, आकाशात वेगवेगळ्या वस्तू दिसतात, चमकतात, बरोबर आहे ना? या सर्व आकाशातील वस्तू आणि दिवसा दिसणाऱ्या सुद्धा काही वस्तू असतात। या सर्वांना मिळून काय म्हणतात रे? खगोलीय वस्तू म्हणतात। बघा, तारे, ग्रह, त्यातल्या मुख्य गोष्टी आपण काय आहे? तारे आणि ग्रह। आता सूर्य हा काय? आपला तारा आहे, बरोबर ना? आता हे आकाराने खूप मोठे आणि गरम वायूंनी बनलेले असतात। जे तारे आहेत की नाही, गरम वायूंनी बनलेले असतात आणि आकाराने कसे असतात? खूप मोठे असतात आणि गरम वायूंनी बनलेले असतात। त्यांना स्वतःचा प्रकाश आणि उष्णता असते। बघा, ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो। सूर्य पाहताना तुम्ही रोज, ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो आणि उष्णताही असते। उदाहरणार्थ आपला सूर्य हा एक आहे, तारा आहे। तारे समजले तुम्हाला? आता आपण ग्रह घेऊया। आता ग्रह म्हणजे काय? बघा, ज्यांना स्वतःचा प्रकाश नसतो, ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो आणि ते ताऱ्यांद्वारे काय होतात? प्रकाशित होतात। ताऱ्यांच्या प्रकाशाने ते चमकतात, बरोबर? ताऱ्यांच्या प्रकाशाने ते चमकतात। म्हणून ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, त्यांना म्हणायचं ग्रह, आणि ज्यांना स्वतःचा प्रकाश असतो त्यांना म्हणायचं तारे। अशा खगोलीय वस्तू ज्या स्वयंप्रकाशित आहेत, बरोबर ना? ज्या उष्ण वायूंनी बनलेल्या आहेत आणि प्रकाश देतात, त्या खगोलीय वस्तू म्हणजे तारे। आणि ज्या अशा खगोलीय वस्तू ज्यांना स्वतःचा प्रकाश नाही, स्वयंप्रकाशित नाहीत, त्यांना ताऱ्यांकडनं प्रकाश मिळतो, अशा खगोलीय वस्तू म्हणजे ग्रह। समजलं? ओके, चला पुढे। आता या ठिकाणी बघा, सूर्य दिसतो का? हा आपला सूर्य आहे, बरोबर ना? सूर्यमालेत आपला सूर्य हा अतिशय महत्वाचा आहे आणि तो का आहे? केंद्रस्थानी आहे। सूर्यमालेचा राजा कोण आहे? आपला सूर्य आहे। हा जो सूर्य आहे, सूर्य हा सूर्यमालेच्या अगदी केंद्रात आहे, म्हणजे केंद्रस्थानी आहे। समजलं? ओके। तो अत्यंत उष्ण वायूंनी बनलेला एक महाकाय तारा आहे। आपला सूर्य हा अत्यंत उष्ण वायूंनी बनलेला एक महाकाय तारा आहे। आता महत्वाची माहिती बघा, सूर्याच्या गुरुत्वाकर्षण आकर्षणामुळेच सूर्य संपूर्ण सूर्यमाला जी आहे आपली ती एकत्रित बांधलेली आहे। म्हणजे सूर्य आणि सूर्यापासून एका ठराविक अंतरावर आपल्या कक्षेत फिरणारे जे ग्रह आहेत, जे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून, हे जे आपले 8 ग्रह आहेत, सूर्यापासून ठराविक अंतरात एका ठराविक कक्षेतच फिरतात ते, बरोबर ना? मग ठराविक कक्षेतच का फिरत असतील रे?
ते मागे पुढे का होत नाहीत? याचं महत्वाचं कारण म्हणजे काय, सूर्याचं जे गुरुत्वाकर्षण बल आहे का नाही, या गुरुत्वाकर्षण बलामुळे ग्रह आणि आपली सूर्यमाला एकत्रित फिरते आणि एकत्रित बांधली गेलेली आहे, बरोबर ना. सूर्याच्या सर्वात बाहेरच्या थराला कोरोना म्हणतात. काय म्हणतात? हा जो सूर्याचा बाहेरचा थर आहे तो कोणता थर आहे? कोरोना थर आहे. सूर्य समजला? हा, ओके. पुढे बघू. आता आपल्या सूर्यमालेतले जे ग्रह आहेत, बरोबर ना, ते ग्रह आपल्या सूर्यापासून किती अंतरावर किंवा त्यांचा क्रम कसा आहे हे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. या ठिकाणी एक इंग्रजी वाक्य आहे, बरोबर की नाही. या इंग्रजी वाक्यानुसार आपल्याला ग्रहांचा क्रम लक्षात ठेवता येतो. एक सुपर ट्रिक्स आहे. माय व्हेरी इफिशियंट मदर जस्ट सर्व अस नट्स, हे वाक्य आहे. तर माय म्हणजे मर्क्युरी म्हणजे बुध, वेनस शुक्र, अर्थ पृथ्वी, मार्स मंगळ, गुरुला ज्युपिटर म्हणायचं, शनीला सॅटर्न, युरेनसला युरेनस आणि शेवटचा नेपच्यून. हे जे आपले 8 ग्रह आहेत, हे सूर्यमालेतले 8 ग्रह क्रमाने कसे आहेत ते लक्ष ठेवण्यासाठी तुम्हाला जर इंग्रजी जमत असेल, छान पाठांतर होत असेल, तर हे वाक्य पाठ करा आणि यातल्या पहिल्या इनिशियल नावावरनं तुम्ही त्या ग्रहांचा क्रम लक्षात ठेवू शकता. किंवा तुम्ही सरळ साधा आपलं हेही लक्षात ठेवू शकता की ग्रहांचा पहिला ग्रह आहे बुध, दुसरा आहे शुक्र, तिसरा पृथ्वी, चौथा मंगळ, 5वा गुरु, 6वा शनी, 7वा युरेनस आणि 8वा नेपच्यून. हे 8 ग्रह जे आहेत हे क्रमाने तुम्ही लक्षात ठेवू शकतात. सर्वात पहिला बुध, सर्वात शेवटी नेपच्यून. हे जरी लक्षात ठेवलं तरी बाकीचे ग्रह तुम्हाला क्रम लावता येईल. चालेल, चला पुढे बघू आपण. आता आंतरिक ग्रह विरुद्ध बाह्य ग्रह. आपली जी सूर्यमाला आहे, या सूर्यमालेतले जे 8 ग्रह आहेत बाळांनो, या 8 ग्रहातील 4 ग्रहांना आपण आंतरग्रह म्हणतो आणि 4 ग्रहांना बाह्य ग्रह म्हणतो. मग हे आंतरग्रह आणि बाह्य ग्रह आपण कशावरनं म्हणतो आणि का म्हणतो, याचं कारण काय तर मी तुम्हाला सांगतो की जो आपला मंगळ आहे, मंगळ आणि गुरु या 2 ग्रहांच्या मध्ये काय आहे? लघुग्रहांचा पट्टा आहे. काय आहे? लघुग्रहांचा पट्टा आहे. मंगळ आणि गुरु या 2 ग्रहांच्या मध्ये लघुग्रहांचा पट्टा आहे. आपण मागे बघू शकता आपली सूर्यमालेमध्ये बघा, बुध, शुक्र, पृथ्वी आणि हा काय आहे? मंगळ आहे आणि हा काय आहे? गुरु आहे. या दोघांच्या मध्ये काय आहे? लघुग्रहांचा पट्टा आहे. असंख्य अशा खगोलीय छोट्या काय आहेत? वस्तू आहेत, बरोबर ना. त्याला आपण लघुग्रह सुद्धा म्हणू शकतो. या पट्ट्याला काय म्हणतात? लघुग्रहांचा पट्टा. या पट्ट्याच्या जे आतमधले आहेत बाळांनो, या पट्ट्याच्या आतमधले इकडले सूर्याच्या बाजूचे आतमधले जे ग्रह आहेत त्याला माहितीचं आंतरग्रह आणि बाह्य बाजूला आहे त्या पट्ट्याच्या त्याला माहितीचं बाह्य ग्रह, बरोबर. हा, आंतरग्रह आणि बाह्य ग्रह. मग आता आंतरिक ग्रह कोणते आहेत? सूर्याच्या अगदी जवळ जे ग्रह आहेत, सूर्याच्या अगदी जवळ जे ग्रह आहेत त्याला माहितीचं आंतरग्रह. आता हे खडकांपासून बनलेले आहेत, तर ते कोणते आहेत? बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ. बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे 4 ग्रह आहेत, आंतरग्रह आहेत. हे काय रे? खडकापासून बनलेले आहेत आणि सूर्याच्या जवळ आहेत. आता बाह्य ग्रह म्हणजे काय? आउटर साइडला जे आहेत लघुग्रहांच्या पट्ट्याच्या बाह्य बाजूला, हे सूर्यापासून खूप दूर आहेत. बाह्य ग्रह सूर्यापासून खूप दूर आहेत. ते आकाराने खूप मोठे असून वायू आणि द्रवापासून बनलेले आहेत. हे लक्षात ठेवा. गॅसेस अँड लिक्विड्स पासून बनलेले आहेत. मुख्य फरक काय आहे? आंतरग्रह हे खडकांपासून बनलेले आहेत, तर बाह्य ग्रह कशापासून रे? वायू आणि द्रव म्हणजेच गॅसेस पासून बनलेले आहेत. गॅसेस आणि द्रवापासून बनलेले आहेत, बरोबर ना. गॅसेस आणि लिक्विड्स पासून तयार झालेले आहेत. हा मुख्य फरक आहे. आणि ते कसे आहेत? मग आकाराने मोठे आहेत. वायूपासून द्रवापासून बनलेले असल्यामुळे आकाराने ते मोठे आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल, आंतरग्रह आकाराने बाह्य ग्रहांपेक्षा लहान आहेत आणि बाह्य ग्रह मोठे आहेत. आंतरग्रह खडकांपासून बनले आहेत, तर बाह्य ग्रह हे वायू आणि द्रवापासून बनलेले आहेत.
आता बाह्य ग्रह कोणते बाळांनो? गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे काय आहेत? बाह्य ग्रह आहेत. चला आता पुढे बघूया आपण. आता आपण एक एक ग्रहाची थोडक्यात माहिती बघूया, अतिशय महत्वाची आहे. तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि लक्षपूर्वक पहा. आवश्यक असेल तर तुम्ही लिहून पण काढा. आता पहिला ग्रह आहे आपला बुध. दिसते का रे तुम्हाला? हा बघा, हा बुध ग्रह आहे. सर्वात वेगवान ग्रह आहे. काय रे? हा, सूर्यमालेतील सर्वात लहान आणि सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह. सूर्यमालेतील काय? सर्वात लहान आणि सूर्यमालेच्या सूर्याच्या काय आहे? सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे आणि सर्वात लहान आहे. बुध बद्दल माहिती महत्वाची, सर्वात लहान आणि सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. आता आपण बघूया, बुध या ग्रहाला उपग्रह आहेत का रे? बुध बद्दल फक्त एवढीच माहिती लक्षात ठेवा की सर्वात लहान ग्रह आहे आणि तो सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. त्याला उपग्रह आहेत का? नाहीत. पुढचा ग्रह घेऊया आपण. दुसरा ग्रह आहे शुक्र. सर्वात तेजस्वी आणि उष्ण आहे. लक्षात ठेवा, शुक्र हा ग्रह सर्वात तेजस्वी आणि कसा आहे? उष्ण आहे. आता तुम्ही म्हणाल सूर्याच्या जवळचा ग्रह कोणता रे? सर्वात बुध आहे. मग बुध जास्त उष्ण असायला पाहिजे का शुक्र? तर याचं उत्तर आहे सर्वात उष्ण कोणता ग्रह आहे? शुक्र आहे. शुक्र ग्रह का उष्ण आहे? तर याचं कारण म्हणजे काय? शुक्रच्या सभोवताली काय आहे रे? कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे. कार्बन डायऑक्साईड जास्त आहे आणि कार्बन डायऑक्साईड जास्त असल्यामुळे काय होतं? हा वायू काय करतो? सूर्याची किरण जे आहेत ना शोषण करतो, बरोबर नाही? किंवा जे हरित ग्रह वायू इफेक्ट आहे तो इफेक्ट शुक्र या ग्रहावर घडतो. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण असल्यामुळे तिथे उष्णता मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणून शुक्र हा ग्रह का आहे? उष्ण ग्रह आहे. सर्वात जास्त उष्ण आहे आणि तेजस्वी असा तो ग्रह दिसते का तुम्हाला हा शुक्र ग्रह? बघा, हा काय आहे? शुक्र आहे. आपलं लक्षात ठेवा. 2 नंबरला आहे. हा सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह आहे. सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रह आहे आणि सर्वात तेजस्वी सुद्धा ग्रह आहे. दाट ढगांमुळे याला प्लॅनेट म्हणतात. समजलं? फेल प्लॅनेट म्हणतात. आता तारांकित प्रश्न काय आहे? म्हणजे तारांकित म्हणजे महत्वाची माहिती या ग्रहाबद्दल काय बघूया. याला पृथ्वीची जुळी बहीण म्हणतात. शुक्र ग्रहाला काय म्हणतात रे? पृथ्वीची जुळी बहीण म्हणतात. काय म्हणतात? पृथ्वीची जुळी बहीण. शुक्र या ग्रहाला पृथ्वीची जुळी बहीण म्हणतात. हा स्वतःभोवती सर्वात हळू आणि उलट्या दिशेने फिरतो. स्वतःभोवती सर्वात हळू आणि उलट्या दिशेने फिरतो. कसा फिरतो? उलट्या दिशेने फिरतो. याला पहाटेचा तारा सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? पहाटेचा तारा आणि संध्याकाळचा सुद्धा तारा म्हणतात. मॉर्निंग स्टार आणि इव्हिनिंग स्टार म्हणतात. कोणत्या ग्रहाला म्हणतात पहाटेचा तारा? शुक्रला. आणि संध्याकाळचाही तारा शुक्रलाच म्हणतात. याचा प्रदर्शना काळ आहे सूर्याभोवती फिरण्याचा तो 255 दिवस आहे. शुक्रला उपग्रह आहेत का? नाही आहेत. म्हणून लक्षात ठेवा, शुक्र सर्वात तेजस्वी आणि सर्वात उष्ण, पृथ्वीची जुळी बहीण, सर्वात हळू आणि उलट्या दिशेने फिरतो. त्याला पहाटेचा तारा म्हणतात आणि संध्याकाळचा तारा म्हणतात. मॉर्निंग स्टार आणि इव्हिनिंग स्टार. त्यानंतरचा पुढचा ग्रह बघूया आपण. पुढचा ग्रह तुम्हाला माहित आहे आपली पृथ्वी. आपण ज्या ग्रहावर राहतो, आपण ज्या ग्रहावर जगतो, एवढा आनंद घेतो, बरोबर ना? जिवंत आहोत, मस्त विचार करतो, सुखा समाधानाने जगतो, तो ग्रह म्हणजे आपला पृथ्वी ग्रह, बरोबर ना? या पृथ्वी ग्रहाची आपल्याला माहिती बघायची आहे. दिसते का पृथ्वी? बघता जनरल पहा, निरीक्षण करा. कशी दिसते आपली पृथ्वी? निळ्या रंगाची दिसते ना? अगदी बरोबर ना? हा, सुंदर असा निळा रंग आपल्या पृथ्वीचा आहे, बरोबर ना? खूप छान पृथ्वी आहे. लक्षात ठेवा, आपला निळा आणि सर्वात घन ग्रह आहे. सर्वात घन आणि कसा? निळा. पृथ्वीचा रंग बाळांनो निळा आहे. कसा आहे? निळा आहे आणि सर्वात तो घन ग्रह आहे. घन, बरोबर लक्षात आलं? 71% पृथ्वीवर आपले 71%
पाणी आहे, बरोबर ना, आणि 29% फक्त जमीन आहे. मला सांगा मग पाणी जर 71% असेल, जर अवकाशातून जर आपण पाहिलो तर पृथ्वीचा रंग निश्चितच निळा पाण्यासारखा दिसेल की नाही, पाणी निळं असतं का नाही, बरोबर ना. म्हणून पाण्यामुळे काय दिसतं, पृथ्वीचा रंग निळा दिसतोय, बरोबर ना. हा 71% पाण्यामुळे अंतराळातून निळा दिसतो, म्हणून याला निळा ग्रह म्हणतात, ब्ल्यू प्लॅनेट म्हणतात. काय म्हणतात पृथ्वीला? निळा ग्रह. पृथ्वीला निळा ग्रह असे म्हणतात. सजीव सृष्टी असलेला एकमेव ग्रह आहे. आपली पृथ्वी सजीव सृष्टी असलेला एकमेव ग्रह आहे. इतर ग्रहावर सजीव सृष्टी नाही, समजलं का, फक्त पृथ्वीवरच आहे. मग पृथ्वीवर सजीव सृष्टी का आहे, तर सजीवाला अनुकूल असं वातावरण फक्त पृथ्वीवरच सध्या तरी आहे. मग अनुकूल वातावरण म्हणजे काय, इथं असणारे बरोबर ऑक्सिजन आहे, हवा आहे, पाणी आहे, या ज्या आवश्यक गोष्टी आहेत सजीवांसाठी त्या सर्व काय आहेत बाळांनो, पृथ्वी ग्रहावर आहेत. म्हणून पृथ्वी ग्रहावरच काय आहे, सृष्टी आहे, कारण सजीवांसाठी अनुकूल असं वातावरण आहे. हा सूर्यमालेतील सर्वात जास्त घनता असलेला ग्रह आहे. लक्षात. आता प्रदर्शना काळ म्हणजे काय बघा, पृथ्वीचं परिभ्रमण आणि परिवलन. परिभ्रमण म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते. पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते, तिला माहिती पृथ्वीचं परिभ्रमण. पृथ्वी कशी आहे रे, 23.5 अंश काय रे, तिचा अक्ष कललेला आहे. या कललेल्या अक्षासह ती काय करते, सूर्याभोवती फिरते. त्यामुळं पृथ्वीवर काय होतात, ऋतू तयार होतात. मग हे पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते, त्याला म्हणतात परिभ्रमण. आणि हा परिभ्रमणाचा कालखंड किती आहे, 365 दिवस. जवळपास 365 दिवसामध्ये ती काय करते, सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करते, म्हणजे 1 वर्षात पूर्ण फेरी करते. आणि स्वतःभोवती फिरण्यासाठी तिला फक्त 24 तास लागतात, म्हणजे 1 दिवस लागतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, तिला माहिती परिवलन. काय माहिती, परिवलन. पृथ्वीचे परिवलन, स्वतःभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते, त्याला माहिती पृथ्वीचे परिभ्रमण. काय माहिती, परिभ्रमण, सूर्याभोवती फिरते, बरोबर, त्याला माहिती. लक्षात आलं तुम्हाला. आता पृथ्वीला एकमेव उपग्रह आहे. पृथ्वीचा उपग्रह कोणता, पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे चंद्र. काय आहे, चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे. लक्षात. चला, पृथ्वीबद्दल माहिती अजून आपण डिटेल घेणार आहोत, पण या घटकामध्ये फक्त पृथ्वीची मी थोडक्यात माहिती सांगली. सेपरेट आपण पृथ्वीवर एक लेक्चर घेणार आहोत, बरोबर की नाही. त्याच्यामध्ये आपण पृथ्वीबद्दल अतिरिक्त माहिती बघूया. पृथ्वीनंतर 4थ्या क्रमांकाचा ग्रह आहे मंगळ. मंगळला लाल ग्रह म्हणतात. कसा दिसतो तुम्हाला मंगळ ग्रह, दिसतो कसा, बघा इकडं कसा आहे. मंगळ हा लाल ग्रह आहे. का रे, तुम्ही लोखंड कधी पाहिले का, लोखंड जर तुम्ही हवेत पाण्यात ठेवलं बाष्पामध्ये, बरोबर ना, आर्द्रता असल्या जागी, तर लोखंडाचा रंग कसा होतो, लालसर होतो का नाही. लोखंड गंजतं का नाही, का बरं, लोखंड हे काय फेरस आहे. लोखंडाचा संपर्क जर हवेत आला तर लोखंड गंजतं, लोखंडाचा रंग लालसर होतो. का, हवेमध्ये काय असतो रे, ऑक्सिजन असतो. हा ऑक्सिजन आणि लोखंड यांची काय होते, अभिक्रिया होते, बरोबर. रासायनिक अभिक्रिया होऊन काय होते, लोखंडाचा रंग गंज तयार होतो, लोखंडाचा रंग बदलतो, म्हणजेच फेरस ऑक्साईड तयार होतो. समजलं, ऑक्साईड तयार होतो. मग या लोहाच्या ऑक्साईडमुळेच काय होतं की हा मंगळ ग्रह लाल दिसतो, कारण मंगळावर लोहाचे प्रमाण आहे, बरोबर ना. लोहाचे प्रमाण आणि बाष्प असल्यामुळे या मंगळ ग्रहावर काय झाले, मंगळ ग्रहाचा रंग आपल्याला लाल दिसतो. त्याला म्हणतात आयर्न ऑक्साईड. कशामुळे रे, आयर्न ऑक्साईडमुळे हा ग्रह आपल्याला लाल रंगाचा दिसतो, म्हणून याला लाल ग्रह असेही म्हणतात. काय म्हणतात, लाल ग्रह, रेड प्लॅनेट म्हणतात. आता हा मंगळ ग्रह तुम्ही पाहिला, बरोबर, लाल रंगाचा आहे. लाल रंग का आहे,
त्या आयर्न ऑक्साईडमुळे आहे, लोहाचं प्रमाण तिथे जास्त आहे, लोह ऑक्साईडमुळे तिथं लाल रंग आहे. आता याचा प्रदर्शना काय दिलाय 687. याला उपग्रह किती आहेत रे मंगळला? 2 उपग्रह आहेत. मंगळाला 2 छोटे चंद्र आहेत. चंद्र म्हणजेच काय? उपग्रह आहेत. मंगळाला 2 छोटे चंद्र आहेत म्हणजे 2 उपग्रह आहेत, फोबोस आणि डिमोज. डिमोज हा सूर्यमालेतील सर्वात लहान उपग्रह आहे. डिमोज हा सूर्यमालेतील सर्वात लहान उपग्रह आहे, जो की चंद्राचा जो की मंगळचा तो उपग्रह आहे. पुढचा बघूया 5वा ग्रह. आता 5वा ग्रह पाहणार आहोत. त्या अगोदर मी तुम्हाला बोलून गेलो आंतरग्रह आणि बाह्य ग्रह. तर मग आता ते कशामुळे झाले? तर 4था जो ग्रह झाला त्यानंतर ज्या आपल्या 4थ्या ग्रहानंतर मंगळ नंतर काय आहे? आपल्या मंगळ नंतर लघुग्रहांचा पट्टा आहे. दिसते का तुम्हाला? हा मंगळ ग्रह आहे बाळांनो आणि हा लघुग्रहांचा पट्टा आहे एवढा, बरोबर? हा मंगळ आणि हा काय रे मग? गुरु. यांच्यामध्ये जो पट्टा आहे हा लघुग्रहांचा, दिसते का तुम्हाला? लघुग्रह आढळतात. हे सगळे काय आहेत रे? लघुग्रह आहेत. दिसतायत? नीट निरीक्षण करा. हा आपला मंगळ, हा आणि गुरु, या दोघांच्या मध्ये काय आहे? इथं काय आहे? गुरु आहे. या दोघांच्या मध्ये काय रे? हा लघुग्रहांचा पट्टा आहे. हा लघुग्रहांचा पट्टा लहान खडकाळ पिंड आहे जे सूर्याभोवती फिरतात. लघुग्रहांचा पट्टा म्हणजे लहान लहान आकाराचे काय आहेत? पिंड आहे. ते काय करतात? सूर्याभोवती फिरतात. आता लघुग्रहांचा पट्टा नेहमी मंगळ आणि गुरु या कक्षांच्या दरम्यानच आढळतो. लघुग्रहांचा पट्टा मंगळ आणि गुरु या 2 ग्रहांच्या कक्षांच्या मध्येच आढळतो, बरोबर आहे ना? लक्ष द्या. पहिलं ह्याला आपण सीमारेषा म्हणतो. लघुग्रहांचा पट्टा म्हणजे काय रे? सीमारेषा आहे. कोणती सीमारेषा? आंतरग्रह आणि बाह्य ग्रह. आंतरग्रह आपण पाहिले, बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे 4 काय आहेत? आंतरग्रह आहेत, जे की खडकाने बनलेले आहेत. त्याच्या बाहेरचे आपले कोणते ग्रह आहेत? बाह्य ग्रह आहेत. आता बाह्य ग्रह आपण बघूया. पहिला ग्रह आहे बाह्य ग्रहामधला आपला गुरु आहे. कोणता बाळांनो? गुरु आहे. ग्रहांचा राजा कोण रे? गुरुला म्हणलेला आहे. ग्रहांचा राजा गुरु आहे. गुरुला ग्रहांचा राजा का म्हणतात? तर बघा, लक्ष द्या, निरीक्षण करताय गुरु कसा दिसतोय तुम्हाला? हा आपला गुरुग्रह आहे. हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे बाळांनो. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? गुरु आहे. लक्षात ठेवा, सर्वात मोठा ग्रह गुरु, सर्वात मोठा. मुख्यत्वे म्हणजे विशेषतः हा प्रामुख्याने हायड्रोजन आणि हेलियमने बनलेला आहे. हायड्रोजन आणि हेलियम या वायूने तो बनलेला आहे. कोणत्या? हायड्रोजन आणि हेलियम या वायूने गुरु हा ग्रह बनलेला आहे. याबद्दल थोडक्यात आपण महत्वाची माहिती बघूया. हा स्वतःभोवती सर्वात वेगाने फिरतो. फास्टेस्ट ग्रह म्हणतात त्याला, बरोबर? अवघ्या 10 तासात एवढा मोठा असून तो फिरतो, म्हणजे याचा कमाल वेग आहे, बरोबर ना? याचा उपग्रह गॅनिमेड का आहे? गुरुचा उपग्रह कोणता आहे? गॅनिमेड आहे. सूर्यमालेतील सर्वात मोठा चंद्र म्हणजे आपला पृथ्वीचा चंद्र आहे ना, तोच एक चंद्र आहे का? उपग्रहाला चंद्र म्हणतात, समजलं? मग प्रत्येक उपग्रहाची उपग्रह आहेत ते त्यांचे चंद्रच म्हणून ओळखतात, समजलं का? मग गुरुचा चंद्र हा सूर्यमालेतील सर्वात मोठा चंद्र आहे, म्हणजेच कोण आहे? उपग्रह आहे. बघा, प्रदर्शना जवळपास 12 वर्ष लागतात सूर्याभोवती फिरायला. स्वतःभोवती लवकर फिरतो. परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरतो, 9 तास 56 मिनिटात स्वतःभोवती फिरतो. पण त्याला सूर्याभोवती फिरायला बरेच दिवस लागतात, जवळपास 12 वर्ष लागतात. गुरु पाहिला का मग तुम्ही? चलो, ग्रहांचा राजा गुरु. त्यानंतर 6वा ग्रह बघू आपण. अगोदर ग्रह पाहत जा, ग्रहाकडे पहा, म्हणजे निरीक्षण करा किती सुंदर ग्रह आहे हा, किती आतमध्ये मस्त रे ग्रह, आणि बाहेर ही सुंदर अशी का आहे? कडा आहे. काय रे? सुंदर अशी का ही कडा आहे, दिसते ना? यावर रेष सुद्धा ओढावी वाटत नाही, बरोबर ना? एवढी सुंदर ही कडा आहे. काय आहे? कडा आहेत, रिंग आहेत मस्त शनीच्या बाजूला, बघताय ना? हा आपला शनी ग्रह आहे, त्याला सॅटर्न म्हणतो आपण.
कड्यांचा ग्रह म्हणतात त्याला. काय म्हणतात? कड्यांचा ग्रह. बाजूला कड दिसतं का हे असं मोठा, बरोबर ना? कड्यांचा ग्रह. शनीभोवती अतिशय सुंदर कड्या आहेत, अतिशय सुंदर अशा कड्या आहेत, बरोबर. नक्की तुम्ही निरीक्षण कराल जर सायंटिस्ट व्हाल तर. दुर्बीण वापरा आणि बघू शकता दुर्बीणचा वापर करून, बरोबर ना? त्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल आणि तिथपर्यंत पोहोचावं लागेल. इस्रो वगैरे अशा मोठ्या संस्था आहेत, अशा ठिकाणी जाऊन तुम्ही निरीक्षण करू शकता दुर्बीणद्वारे. छान दिसते ना? ओके. शनी आपल्या अतिशय सुंदर अशा कड्यामुळे आहे, त्यामुळे सुंदर दिसतो, जे त्याला इतर ग्रहांपेक्षा वेगळे बनवतात. शनीला इतर ग्रहांपेक्षा वेगळं वाटतो शनी. का रे? त्याच्या त्या कडांमुळे. तो विशेष आहे, बरोबर ना? हा. या ग्रहाबद्दल तारांकित माहिती बघूया. या ग्रहाला सर्वाधिक उपग्रह आहेत. काय आहेत रे? सर्वाधिक जास्त काय आहेत? उपग्रह आहेत. सर्वात जास्त काय आहेत? उपग्रह आहेत. दिसते? चंद्राची संख्या सर्वाधिक आहे शनीला. टायटन हा महत्वाचा उपग्रह आहे. कोणता? टायटन हा शनीचा महत्वाचा उपग्रह आहे, ज्यावर पृथ्वीसारखे दाट वातावरण आहे. त्याचा प्रदर्शन काळ बघा, 29 वर्षे 5 महिने लागतात त्याला सूर्याभोवती फिरायला, आणि परिवलन काळ 10 तास 40 मिनिटे. म्हणजे हा सुद्धा गुरुनंतर वेगाने फिरणारा ग्रह आहे. पुढचा ग्रह घेऊ आपण 7व्या नंबरचा, युरेनस. किती सुंदर दिसतो युरेनस. दिसते ना? कसा दिसायलाय रे? हिरवट निळा दिसायलाय. कसा दिसायलाय? हिरवट निळा. पृथ्वी कशी दिसते? निळी. आणि हा हिरवट निळा दिसतो. युरेनस ह्याला हिरवा ग्रह म्हणून सुद्धा ओळखला जातो. युरेनसला हिरवा ग्रह म्हणून ओळखला जातो. का बरं ओळखला जातो? यातील जे वातावरण आहे, या वातावरणात काय आहे? मिथेन आहे. काय आहे? मिथेन वायू आहे. कोणता वायू रे? मिथेन वायू आहे. मिथेन वायू. या ग्रहाचं वातावरण जे आहे ना, हे म्हणजे या ग्रहाभोवती कोणता वायू आहे? इथल्या वातावरणात मिथेन हा वायू आहे. या मिथेन वायूमुळेच हा ग्रह हिरवट निळ्या रंगाचा दिसतो. मिथेन या वायूमुळे हा ग्रह हिरवट निळ्या रंगाचा दिसतो. हा आकाराने तिसरा सर्वात मोठा ग्रह आहे. हा आकाराने तिसरा सर्वात मोठा ग्रह आहे. सर्वात मोठा पहिला ग्रह कोणता? गुरु, ग्रहांचा राजा गुरु, बरोबर ना? पाहिलाय तुम्ही, जो की हायड्रोजन आणि हेलियम गॅसने तयार झालेला आहे. आता ह्या युरेनस बद्दल तारांकित माहिती बघूया बाळांनो आपण. हा ग्रह स्वतःच्या अक्षावर इतका कललेला आहे, इतका असा कललेला आहे की जणू काय तो झोपूनच फिरतो, बरोबर ना? झोपूनच तो असा प्रदर्शना करतो. हा ग्रह झोपल्यासारखा वाटतो, एवढा कललेला आहे. आता आपण सरळ आहोत ना, असं आपण कल्लो तर झोपतो का नाही? अगदी असं झोपल्यासारखा हा युरेनस वाटतो. जणू काय झोपूनच तो काय करतो? प्रदर्शना करतो. शुक्राप्रमाणे हा देखील उलट्या दिशेने फिरतो. कशी? उलट्या दिशेने फिरतो. उलट्या दिशेने फिरणारे ग्रह माहिती आहेत तुम्हाला? शुक्र आणि युरेनस. आता लक्ष द्या, ह्याला प्रदर्शना करायला किती सूर्याभोवती? 84 वर्ष लागतात. युरेनस हिरवा कलर कशामुळे? मिथेन वायूमुळे. तो अतिशय कललेला आहे म्हणून झोपल्यासारखा दिसतो किंवा झोपल्यासारखा वाटतो. शेवटचा ग्रह लक्षात ठेवा, नेपच्यून. अतिशय थंड आणि सर्वात दूर. अतिशय थंड आणि सर्वात दूर. कुठला दूर? सूर्यापासून सर्वात असलेला दूर ग्रह नेपच्यून आहे. नेपच्यून हा ग्रह बघा तुम्ही किती सुंदर दिसतो. दिसतो ना? छान, एकदम भारी, बरोबर ना? हा, अतिशय थंड आणि सर्वात दूरचा ग्रह आहे. सूर्यापासून सर्वात दूरचा आणि सूर्यमालेतील सर्वात थंड, कोल्डेस्ट ग्रह आहे. अशा प्रकारे आपण सूर्यमाला, केंद्रस्थानी सूर्य आणि त्याच्या आकर्षणामुळे बांधून ठेवलेले त्याचे 8 ग्रह, याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहिली आहे. आता बघा पुढच्या स्लाइडवर आपण तारका समूह
आणि उल्का याबद्दल माहिती पाहूया. आता उल्का म्हणजे काय बाळांनो? उल्का लक्ष द्या इकडं. उल्का म्हणजे काय बघा, सूर्याभोवती फिरणारे जे खडकांचे छोटे छोटे तुकडे आहेत ना, सूर्याभोवती फिरतात का नाही, सूर्याभोवती फिरणारे खडकांचे छोटे छोटे तुकडे आहेत. जेव्हा ते पृथ्वीच्या वातावरणात येऊन जळतात, पृथ्वीत वातावरण आहे का नाही, मग फिरत फिरत असताना जर पृथ्वीच्या वातावरणात आले, कक्षात चुकून, बरोबर आहे ना, पृथ्वीच्या वातावरणात आले तर काय होतात, ते घर्षणामुळे खाली पडायचं का नाही, घर्षण होत असं, घर्षणामुळे आग लागते का नाही, मग घर्षणामुळे वातावरणात त्यांच्यात घर्षण होऊन ते जळतात. काय होतात? जळतात. तेव्हा आपण त्याला काय म्हणतो रे? तुटणारा तारा म्हणतो. पण ते खरोखर तारे असतात का? नसतात. सूर्याभोवती फिरणारे खडकाचे तुकडे पृथ्वीच्या वातावरणात आल्या, ते खाली काय होतात, ते घर्षण होऊन त्याला आग लागते, ते जळतात. जळताना मग चमकतात का नाही, आणि खाली पडल्यासारखं वाटत ना, असं चमकत चमकत. तारा तुटला, आपण बघ तारा पडला म्हणतो ना. कधी कधी ही तारे खूप मोठे, तारे नाही, कधी कधी ह्या वस्तू खूप मोठ्या असतात, त्यामुळे ते खूप अशी आग निर्माण होते आणि ती खूप चमकते. आपला जणू का मोठा तारा पडला की काय असं वाटतं. मग हे तारे असतात का रे? नाही, हे खगोलीय वस्तू आहेत. सूर्याभोवती गुरुत्वाकर्षणामुळे फिरणाऱ्या खगोलीय वस्तू आहेत. पण चुकून त्या पृथ्वीच्या वातावरणात आल्या की त्यामध्ये घर्षण निर्माण होतं आणि ते खाली जळतात. जळल्यामुळे चमकतात आणि मग ते खाली पडतात, पडल्यासारखं आपल्याला वाटतं, म्हणून आपला तारा तुटला म्हणतो. त्याला आपण शूटिंग स्टार म्हणतो, बरोबर की नाही. पण ते खरोखर तारे नसतात. हे झाल्या उल्का. समजलं का? हे सगळ्या काय आहेत रे? उल्का. दिसते का इथं? खगोलीय वस्तू पृथ्वीच्या वातावरणात आली, बरोबर, मग ती संघर्ष झाला, वातावरणात घर्षण झालं, पेट घेतली, तुटला तारा. हे उल्का आहेत. इथे दिसतात का तुम्हाला? काय दिसते बाळांनो? हे तारे दिसतात का? हा तारा मी जोडलाय, लक्ष द्या. जोडला का नाही? किती तारे झाले रे? 1 2 3 4 5 6 7. 7 तारे मी जोडले, म्हणजे 7 ताऱ्यांचा एक समूह आहे. तिथं दिसतोय ना, असा ताऱ्यांचा जो समूह आहे, त्या समूहावरून त्याला नाव दिलेलं आहे सप्तर्षी म्हणतात. काय म्हणतात? सप्तर्षी. मग तारका समूह म्हणजे काय बघा, ताऱ्यांचा असा समूह ज्या विशिष्ट त्यांना आकार प्राप्त होतो आणि त्या आकारावरून त्याला नाव दिलं जातं, त्याला म्हणतात तारका समूह. हा आहे सप्तर्षी. कोणता आहे रे? सप्तर्षी आहे. कोणता आहे? सप्तर्षी. 7 तारकांचा समूह. ताऱ्यांच्या विशिष्ट गटांनी तयार झालेल्या आकृत्या, ताऱ्यांच्या विशिष्ट गटांनी तयार झालेल्या आकृत्या म्हणजे काय रे? तारका समूह. म्हणजे तारका समूह. उदाहरणार्थ सप्तर्षी दिलं इथं, दिसते तुम्हाला? 7 ताऱ्यांच्या ह्याने दिला हा सप्तर्षी आहे. प्राचीन काळी ध्रुव तारा पाहून उत्तर दिशा ओळखली जायची. प्राचीन काळी ध्रुव तारा पाहायचे. हा इथं ध्रुव तारा आहे, दिसते का? प्राचीन काळी ध्रुव तारा बघायचे आणि दिशा ठरवायची, बरोबर की नाही. हा ध्रुव तारा आहे, त्याला आपण काय म्हणतो? ध्रुव तारा, नॉर्थ स्टार किंवा पोल स्टार म्हणतो. नॉर्थ स्टार किंवा पोल स्टार म्हणतात. या ध्रुव ताऱ्यावरूनच प्राचीन काळी दिशा ठरवायचे, बरोबर. अशा प्रकारे आपण तारका समूह आणि उल्का समजल्या. उल्का म्हणजे काय? सूर्याभोवती फिरणाऱ्या वस्तू पृथ्वीच्या वातावरणात आल्या की त्या जळतात आणि खाली पडल्यासारख्या वाटतात, चमकतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? तुटणारा तारा म्हणतो. पण खरोखर ते तारे असतात का? नाही, ते असतात उल्का. त्यानंतर काय म्हणतो? पाहिलं आपण तारका समूह. ताऱ्यांच्या विशिष्ट समूहाला, त्यांच्या आकाराला, एक आकार, विशिष्ट समूहाच्या आकाराला काय म्हणतो आपण? तारका समूह म्हणतो. ताऱ्यांच्या विशिष्ट गटाने जे तयार झाला आकार आहे किंवा आकृती आहे त्याला म्हणायचं तारका समूह. त्यानंतर पाहिलं आपण ध्रुव तारा. काय पाहिला? ध्रुव तारा. हा ध्रुव तारा इथं आहे आकाशात. या ताऱ्यावरनं प्राचीन काळी काय ठरवायचे रे? लोक दिशा ठरवायचे. आपण कोणत्या दिशेला चाललोय, कोणती दिशा कुणीकडे आहे, या ताऱ्यावरनं लक्षात यायचं. कारण हा तारा नेहमी उत्तर दिशेला असायचा. ध्रुव तारा नेहमी कोणत्या दिशेला असतो? कोणत्या? उत्तर दिशेला असतो. ध्रुव तारा उत्तर दिशेला असतो, बरोबर ना. उत्तरेकडे आपलं जर तोंड असेल तर आपल्या उजव्या बाजूला पूर्व असतं, डाव्या बाजूला पश्चिम, पाठीमागे दक्षिण. म्हणजे ह्या ध्रुव ताऱ्यावर लोक दिशा ठरवायचे.
चला आता बघू आपण पुढची स्लाइड. सूर्यमाला एका दृष्टिक्षेपात. आता आपण पाहिलेला एका दृष्टिक्षेपात सूर्यमाला बघूयात आपण. सर्वात मोठा ग्रह कोणता रे? पटापट सांगायचं. गुरु, बरोबर. सर्वात लहान आणि जवळचा ग्रह बुध. सर्वात लहान आणि जवळचा ग्रह बुध. पृथ्वीची जुळी बहीण, सर्वात उष्ण ग्रह कोणता? पृथ्वीची जुळी बहीण शुक्र. लाल ग्रह कोणता रे? मंगळ. लाल ग्रह मंगळ. निळा आणि सर्वात घनता असलेला ग्रह पृथ्वी, गुड. हिरवा ग्रह युरेनस. सर्वात मोठा उपग्रह कोणता? गॅनिमेड. कुणाचा उपग्रह आहे तो? गुरुचा आहे. कुणाचा आहे? गुरुचा. सर्वात थंड आणि दूरचा ग्रह, सर्वात थंड आणि दूरचा ग्रह कोण आहे? हा सर्वात दूरचा आणि ग्रह नेपच्यून. सूर्यमालेची माहिती आपण एका दृष्टिक्षेपात पाहिली. तुम्ही हे लिहून काढू शकता. चला आता नेक्स्ट अजून थोडी माहिती घेऊया. आता नवोदय, सैनिक स्कूल किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेत नेहमी विचारले जाणारे प्रश्न महत्वाचे आपण या घटकावरले बघूया. खालीलपैकी कोणत्या दोन ग्रहांच्या दरम्यान लघुग्रहांचा पट्टा आढळतो? लक्ष सांगा, हात वर करा. अचूक उत्तर आहे, शाबास, मंगळ आणि गुरु. मंगळ आणि गुरु या दोन ग्रहांच्या दरम्यान लघुग्रहांचा पट्टा आढळतो. नेक्स्ट क्वेश्चन. पृथ्वीची जुळी बहीण, पृथ्वीची जुळी बहीण अर्थ ट्विन म्हणून ग्रहाला ओळखले जाते. जो सर्वात उष्ण देखील आहे तो ग्रह कोणता? कोणता? शुक्र. तो ग्रह कोणता? शुक्र. जुळी बहीण पृथ्वीची. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणता आंतरिक ग्रह नाही? आंतरिक ग्रह पाहिलेत आपण. कोणता नाही रे? बुध. हा तर सूर्याच्या जवळ आहे म्हणून हा आंतरिक ग्रह आहे. आंतरिक ग्रह आहे. पृथ्वी आंतरिक ग्रह आहे का? यस आहे. लघुग्रहांच्या जवळ आहे. मंगळ आंतरिक ग्रह आहे. गुरु हा आंतरिक ग्रह नाही म्हणून हे उत्तर येईल. हा बाह्य ग्रह आहे. लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन. गॅनिमेड हा सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणत्या उपग्रहाचा आहे? गॅनिमेड कुणाचा उपग्रह आहे रे? सांग. कुणाचा? बरोबर, गुरु. शाबाश. मोहीम फत्ते. अशा प्रकारे आपण सूर्यमालेची अगदी व्यवस्थित माहिती पाहिली आहे. तुम्ही ही माहिती नीट पहा, ऐका आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. त्यांचा पण फायदा होऊ द्या. आपण खास करून गोरगरीब मुलांसाठी हा व्हिडिओ बनवत आहोत. अतिशय मोफत, एकदम फ्री मध्ये. तर प्रत्येक मुलांना आपलं ज्ञान जाऊ द्या. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढत असतं. म्हणून तुम्ही तुमच्या मित्रांना वगैरे हा पाठवा. त्याला पण हे मस्त आकर्षक असा व्हिडिओ पाहता येईल. आता आपण काय करायचं माहित आहे? हे जे पाहिले ना ते लिहून काढा आणि व्यवस्थित समजून घ्या. आणि आज आपण इथं थांबूया. धन्यवाद.